झाली सर चालू. ओके. न्यू टॉपिक, फ्रिक्शन. What do you mean by friction? फ्रिक्शन मीन्स काय? तर घर्षण दोन बॉडीज, दोन्ही बॉडी स्थिर असतील. कन्सिडर करा ही एक बॉडी आणि हा सरफेस आहे. दोन्ही स्थिर असतील तर फ्रिक्शन होणार नाही. बोथ आर रेस्ट, नो फ्रिक्शन, नो फ्रिक्शन. हे स्थिर, हा सरफेस रेस्ट असेल आणि ही बॉडी या दिशेला गतिमान असेल, मोशन करत असेल, किंवा ही बॉडी या दिशेला मोशन करत असेल, तर हा खालचा सरफेस इथं कॉन्टॅक्ट मध्ये आलेला आहे. हा इथं कॉन्टॅक्ट मध्ये आला. हा जो कॉन्टॅक्ट ज्या सरफेसशी येतो तो सरफेस वरच्या सरफेसच्या किंवा वरच्या बॉडीच्या मोशनला विरोध करतो. मोशन राईटला असेल तर फ्रिक्शन जो विरोध आहे तो लेफ्टला निर्माण होईल. हा फ्रिक्शनल फोर्स एफ फोर्स आहे आणि स्मॉल एफ फ्रिक्शनल फोर्स आहे. मोशन लेफ्टला आहे तर फ्रिक्शनल फोर्स हा राईटला असतो. मोशन राईटला असेल तर फ्रिक्शनल फोर्स लेफ्टला असतो. तो पॅरलल असतोय तो फ्रिक्शनल फोर्स. कॉन्टॅक्ट सरफेसच्या पॅरलल, या दोन बॉडीच्या सरफेस जिथं कॉन्टॅक्ट मध्ये येतो त्या कॉन्टॅक्ट सरफेसला पॅरलल, तिथं कॉन्टॅक्ट सरफेसला पॅरलल, कॉन्टॅक्ट सरफेसला पॅरलल. ओके. हा फ्रिक्शनल फोर्स विरोध करतो. फ्रिक्शनल फोर्स, फ्रिक्शनल फोर्स हा अपोजिंग फोर्स आहे. कसला फोर्स आहे? अपोजिंग फोर्स टू द मोशन, टू द मोशन. याचा अर्थ दोन्ही रेस्टला असतील तर फ्रिक्शन होत नाही. दोन्ही पैकी एक गतिमान पाहिजे, दोन्ही पैकी एक मोशन मध्ये असलं पाहिजे. म्हणजेच फ्रिक्शन अराईज होण्यासाठी, फ्रिक्शन निर्माण होण्यासाठी, फ्रिक्शन निर्माण होण्यासाठी रिलेटिव्ह मोशन असली पाहिजे दोन्हीमध्ये. दोन्ही पैकी एक किंवा दोन्ही रिलेटिव्ह मोशन असली पाहिजे बॉडीमध्ये. दोन्ही पैकी एक किंवा दोन्ही, दोन्ही और दोन्ही पैकी एक, एक मोशन मध्ये असला पाहिजे. मोशन मध्ये असला पाहिजे तरच फ्रिक्शन होईल, अन्यथा फ्रिक्शन होणार नाही. मग फ्रिक्शन म्हणजे काय? व्हॉट इज द फ्रिक्शन? फ्रिक्शन म्हणजे फ्रिक्शन इट इज द अपोजिंग फोर्स, is the opposing force. Friction, it is the opposing force that comes into play. कधी निर्माण होतो तो फोर्स? कधी निर्माण होतो, कधी विरोध करायला सुरुवात करतो? comes into play when one body moves और एक तर मूव होत असेल एक बॉडी किंवा मूव होण्यास पाहत असेल, attempts to move
just on another surface of a body त्यावेळेस फ्रिक्शन तो अपोजिंग फोर्स निर्माण होईल. हा फ्रिक्शनल फोर्स कसा असतोय? फ्रिक्शनल फोर्स कुठे असतो? ऑलवेज पॅरलल, समांतर, ऑलवेज पॅरलल टू surfaces in a contact. जे सरफेसेस एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात त्यांना पॅरलल. कन्सिडर करा, समजा हा एक सरफेस आणि ही एक बॉडी. या बॉडीचा हा सरफेस खालच्या सरफेसची कॉन्टॅक्ट मध्ये. टोटल मास कुठे असतंय? एका पॉइंटला, सेंटरला. मग टोटल मास इथे, तर वेट आहे त्या बॉडीचं, टोटल मास m असेल तर तिचं वजन नेहमीच कुठं असतंय? डाऊनवर्डला. डाऊनवर्ड म्हणजे हॉरिझॉन्टलला, पृथ्वीच्या सरफेसला परपेंडिक्युलर असते. हे mg, हे बॉडीचं वेट. आपण न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मध्ये पाहिलं, हा वेट या बॉडीचा, टेबलवरती एक पुस्तक ठेवलं होतं आपण, या पुस्तकाचं वेट डाऊनवर्डला mg असेल तर हा टेबल रिॲक्शन देतो r, नॉर्मल रिॲक्शन. नॉर्मल का म्हणायचं? तर परपेंडिक्युलर, ही नॉर्मल रिॲक्शन. हे बुक किंवा ही बॉडी खाली जात नसेल किंवा वरती जात नसेल, याचा अर्थ मोशन वायच्या दिशेत नाही, व्हर्टिकलच्या दिशेत नाही. याचा अर्थ नेट फोर्स किती? वायच्या दिशेत 0. अपवर्ड प्लस डाऊनवर्ड मायनस इज इक्वल टू नेट फोर्स 0. तर r इज इक्वल टू mg. त्यावेळेस नॉर्मल रिॲक्शन इज इक्वल टू वेट असते. नॉर्मल रिॲक्शन इज इक्वल टू वेट. मग या बॉडीला धरून या दिशेला मी फोर्स लावला, असा हा लावलेला फोर्स आहे, हा अप्लाइड फोर्स आहे. अप्लाइड फोर्स आहे. या अप्लाइड फोर्स मुळे ही बॉडी काय होईल रे? गतिमान होईल का? मोशन करेल का? आहेत की नाही तुम्ही? हो सर. मोशन करेल का? मोशन करेल की नाही? अरे मोशन करेल की नाही? उत्तर द्या लवकर. इकडं या बॉडीला धरून ओढायला लागलात तुम्ही, तर या ठिकाणी ही बॉडी मोशन करेल का? हो. तर करू शकते किंवा करणार करेल. करेल. तर मला सांगा, ही ट्रक आहे भरलेली मालाने आणि तुम्हाला ओढायला सांगितलं, तुम्ही फोर्स लावलाय, ट्रक हलली का? नाही सर. हो कसं म्हणले? इट डिपेंड्स अपॉन द बॉडी. बरोबर आहे ना? मोशन होत बी नसेल आणि होत बी असेल तर फ्रिक्शन इकडे, अप्लाइड फोर्स उजव्या साईडला, तर विरोध करणारा फोर्स F सफिक्स F हा फ्रिक्शनल फोर्स अपोजिट डायरेक्शनला अप्लाइड फोर्सच्या ऍक्ट होतो. फ्रिक्शनल फोर्स हा. मग मी या ठिकाणी पहा, मी 1 न्यूटन लावला, फ्रिक्शनल फोर्स 1 न्यूटन तयार होतो. म्हणजे अप्लाइड फोर्स 1 न्यूटन इकडे लावला, फ्रिक्शनल फोर्स या दिशेला ऍक्ट झाला 1 न्यूटन. मग मला सांगा, F आणि हा अप्लाइड फोर्स 1 न्यूटन, फ्रिक्शनल फोर्स 1 न्यूटन, दोघांची दिशा अपोजिट आहे. दे कॅन्सल टू इच अदर. नेट फोर्स किती? 0. अप्लाइड फोर्स 2 न्यूटन, फ्रिक्शनल फोर्स निर्माण झाला 2 न्यूटन, नेट फोर्स किती? 0. अप्लाइड फोर्स 3 न्यूटन,
फ्रिक्शनल फोर्स 3 न्यूटन, नेट फोर्स किती 0. अप्लाइड फोर्स 4 न्यूटन, फ्रिक्शनल फोर्स 4 न्यूटन निर्माण झाला, हा निर्माण होतोय. सेल्फ क्रिएट आहे, सेल्फ डेव्हलप आहे, सेल्फ डेव्हलप तयार होणारा फोर्स आहे. नेट फोर्स किती 0. अप्लाइड फोर्स 5 न्यूटन आहे, फ्रिक्शनल फोर्स 5 न्यूटन आहे, नेट फोर्स किती 0 हॉरिझॉन्टल. अप्लाइड फोर्स 6 न्यूटन आहे, पण फ्रिक्शनल फोर्स हा 5 न्यूटन आहे. याचा अर्थ नेट फोर्स किती 1 न्यूटन. अप्लाइड फोर्स 7 न्यूटन आहे, फ्रिक्शनल फोर्स किती 5 न्यूटन आहे, इकडे किती 2 न्यूटन. हा कोण अप्लाइड फोर्स आहे, याचा अर्थ इथं मोशन सुरू होईल आणि इथं बॉडी ही स्थिर असेल, रेस्ट असेल. त्यावेळेसच्या या फ्रिक्शनल फोर्सला स्टॅटिक फ्रिक्शन म्हणतात. स्टॅटिक फ्रिक्शन हा जो फोर्स आहे हा लिमिटिंग व्हॅल्यू, हायेस्ट व्हॅल्यू त्याची स्टॅटिकची. याच्यानंतर याच्यापेक्षा जास्त फोर्स वाढत नाही, हा सर्वात जास्त आहे, याला लिमिटिंग व्हॅल्यू म्हणतात. लिमिटिंग व्हॅल्यू. याच्यापेक्षा फ्रिक्शनल फोर्स वाढत नाही. बघा, मी 6 अप्लाय केला तरी 5, 7 अप्लाय केला तरी 5, पण एकदम मोशन सुरू झाली की हा थोडासा कमी होतो. हा 4 या ठिकाणी 4.8 4.8 जो लिमिटिंग व्हॅल्यू त्याच्यापेक्षा कमी झाला, एकदम मोशन सुरू झाले. त्यावेळेस रेस्टला बॉडी राहते, ज्यावेळेस रेस्टला बॉडी राहते, हालत नाही, त्यावेळेस अप्लाइड फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्स सारखाच असतो. लक्षात ठेवायचं. हे समजलं तर प्रॉब्लेम सुटतील. त्यावेळेस याला स्टॅटिक फ्रिक्शन म्हणतात. काय म्हणतात त्याला? स्टॅटिक फ्रिक्शन. पण ज्यावेळेस बॉडी मोशन करते त्यावेळेस अप्लाइड फोर्स हा ग्रेटर असतो कशापेक्षा? फ्रिक्शनल फोर्स पेक्षा. आणि ही फ्रिक्शनल फोर्सची लिमिटिंग व्हॅल्यू असते, याच्यापेक्षा जास्त असते. त्यावेळेस तो गतिमान व्हायला सुरुवात होती. त्यावेळेस मात्र फ्रिक्शनल फोर्स थोडासा कमी होतो लिमिटिंग व्हॅल्यू पेक्षा. याला आपण डायनॅमिक असं म्हणतो. काय म्हणतो? डायनॅमिक फ्रिक्शन म्हणजे गतिमान फ्रिक्शन. बॉडी गतिमान असतानाचं फ्रिक्शन आणि बॉडी स्थिर असतानाचं फ्रिक्शन. डायनॅमिक याच्यामध्ये 2 प्रकार आहेत मोशन मध्ये. एक तर समजा ठोकळा असेल तर घसरत चालतो, आणि गोल असेल तर स्वतःभोवती फिरत फिरत पुढे जातो, त्याला म्हणतात स्लाइडिंग, घसरणे, त्यावेळेचं फ्रिक्शन. आणि दुसरं स्वतःभोवती फिरत फिरत पुढे जाणे, त्याला म्हणतात रोलिंग फ्रिक्शन. त्याला काय म्हणतात? रोलिंग. आणि हे स्लाइडिंग फ्रिक्शन आहे डायनॅमिक मध्ये स्लाइडिंग आणि दुसरा प्रकार रोलिंग फ्रिक्शन, असं 2 प्रकार पडतात. या ठिकाणी पहा, परत वापस जाऊ आपण. आता मी तुम्हाला या ठिकाणी हा सरफेस घेतला, या सरफेसची कॉन्टॅक्ट मध्ये ही बॉडी, तिचं वेट डाऊनवर्डला म्हणजे हॉरिझॉन्टलला mg, इथून परपेंडिक्युलर आहे कॉन्टॅक्ट सरफेसला. ज्याला कॉन्टॅक्ट त्याला परपेंडिक्युलर. समजा या ठिकाणी याच्याशी कॉन्टॅक्ट या बॉडीचा असेल तरी इथून हा लंब रिॲक्शन असते.
याच्याशी कॉन्टॅक्ट या बॉडीचा असेल तर या सरफेसने दिलेली ही रिॲक्शन परपेंडिक्युलर आहे. तो याच्याशी कॉन्टॅक्ट या साईडला असेल या बॉडीचा तर हा कॉन्टॅक्ट सरफेस याला नॉर्मल रिॲक्शन देतो. ती परपेंडिक्युलर असते कॉन्टॅक्ट सरफेस, म्हणून ही नॉर्मल रिॲक्शन. मग टोटल मास इथं कॉन्सन्ट्रेट आहे, हे अप्लाइड फोर्स आहे. तर हा फ्रिक्शनल फोर्स पॅरलल असतो या कॉन्टॅक्ट सरफेसला, या कॉन्टॅक्ट सरफेसला पॅरलल असतो फ्रिक्शनल फोर्स. हा कॅपिटल एफ सफिक्स स्मॉल एफ हा फ्रिक्शनल फोर्स. मग कॅपिटल एफ काय रे? अप्लाइड फोर्स. कॅपिटल एफ काय? तुम्ही अप्लाय केलेला फोर्स आहे त्या बॉडीवर. आणि एफ सफिक्स स्मॉल एफ हा फ्रिक्शनल फोर्स आहे, हा फ्रिक्शनल फोर्स आहे. बरोबर. मग या ठिकाणी पहा, सपोज स्मॉल हॉरिझॉन्टल force capital F is applied to block, to right, but block does not move. काय म्हणलं मी त्या ब्लॉक वरती हॉरिझॉन्टल फोर्स अप्लाय केला, बट ब्लॉक काय होतोय? डज नॉट मूव्ह. म्हणजे कसा राहतो? स्थिर. याचाच अर्थ इट मीन्स that force has come into play to oppose the motion of block. जर अप्लाइड फोर्स मी राईट साइडला अप्लाय केला, याचा अर्थ बॉडी जायला पाहिजे ना उजव्या साईडला. फोर्स अप्लाय केला की मोशन व्हायला पाहिजे, पण मोशन होत नसेल तर तिथे एक अपोज करणारा, त्या ब्लॉकच्या मोशनला विरोध करणारा फोर्स निर्माण झाला, क्रिएट झाला, कार्य करतोय, प्ले होतोय. काय प्ले होतोय? तो विरोध करतोय मोशनला. कोणत्याही बॉडीवरती, ही बॉडी आणि हिच्यावरती मी फोर्स अप्लाय केला की ही बॉडी इकडे गतिमान व्हायला पाहिजे, पण गतिमान होत नाही. याचा अर्थ या मोशनला विरोध करणारा फोर्स प्ले होतो इथं या दिशेला, आणि त्या फोर्सला आपण फ्रिक्शनल फोर्स म्हणतो. This is the force of friction. And the force of friction is called static friction. मग तुम्ही फ्रिक्शनल फोर्स स्मॉल एफ ने दाखवला तरी चालतो, एफ नाही म्हणला तरी चालेल. आणि एस फॉर स्टॅटिक फ्रिक्शन. का? तर बिकॉज ब्लॉक इज रेस्ट. ओके. त्यानंतर द व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे ही किंमत. द व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज नाउ मॅक्झिमम. म्हणजे मी या ब्लॉकवरती फोर्स वाढवत चाललो, विरोध वाढत चालला. मला सांगा, मी 1 न्यूटन वरून 5 न्यूटन पर्यंत फोर्स वाढवत गेलो,
इथं फ्रिक्शनल फोर्स सुद्धा बॉडीला हलू देत नाही, बॉडी हलत नाही, याचा अर्थ 1 न्यूटन वरून 5 न्यूटन पर्यंत गेली. पण याच्यापेक्षा थोडाही फोर्स वाढवला की मोशन मध्ये जात असेल तर ही व्हॅल्यू लिमिटिंग व्हॅल्यू आहे. त्याला क्रिटिकल फ्रिक्शन म्हणतात. क्रिटिकल फ्रिक्शन म्हणजे काय, तर विरोध करणारा फ्रिक्शनल फोर्स ची किंमत सर्वात जास्त, याच्यापेक्षा जास्त विरोध करू शकत नाही, बॉडी ही मोशन करेल, म्हणजे स्टॅटिक टू मोशन मध्ये जाईल. मग द व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज अ नाऊ मॅक्झिमम, सर्वात जास्त व्हॅल्यू असेल. फॉर विच block just start to move, block just move is called limiting friction. Just start to move, limiting friction. Limiting friction or त्यालाच म्हणतात critical friction. Critical friction denoted by F(c). ही सर्वात मॅक्झिमम व्हॅल्यू असेल स्टॅटिक मध्ये, याच्यानंतर बॉडी मोशन करायला सुरुवात होती. ही व्हेरिएबल असेल स्टॅटिक मधली, काही असू शकते. ही Fs इज इक्वल टू अप्लाइड फोर्स एवढी असेल. कधी स्टॅटिक मध्ये असताना जेवढा तुम्ही अप्लाय करता तेवढाच फ्रिक्शन विरोध करतो, जेवढा तुम्ही अप्लाय करता तेवढाच विरोध करतो, जेवढा तुम्ही अप्लाय करता तेवढाच विरोध, याचा अर्थ बॉडी हालत नाही. मग वाढवत वाढवत गेलात तर ही सर्वात जास्त व्हॅल्यू, जेणेकरून त्यानंतर दॅट बॉडी स्टार्ट टू मूव्ह, त्याला लिमिटिंग फ्रिक्शन म्हणतो आपण. त्याला काय म्हणतो, लिमिटिंग किंवा क्रिटिकल फ्रिक्शन. या क्रिटिकल फ्रिक्शन पेक्षा जास्त जर फोर्स अप्लाय केला किंवा लिमिटिंग फ्रिक्शन पेक्षा जास्त फोर्स जर मी अप्लाय केला तर त्यानंतर बॉडी स्टार्ट टू मुव्हिंग. वन्स म्हणजे एकदा, वन्स द लिमिटिंग फ्रिक्शन म्हणजेच काय, दॅट इज मॅक्झिमम स्टॅटिक फ्रिक्शन. लिमिटिंगला मोशन याच्यानंतर करणार आहे, मोशन स्टार्ट नाही झाली, इट इज एबल टू जस्ट स्टार्ट टू मोशन. इथे बघा, ब्लॉक जस्ट टू मूव्ह. मग लिमिटिंग स्टॅटिक मधली सर्वात हायएस्ट व्हॅल्यू विरोध करण्याची, त्याला लिमिटिंग फ्रिक्शन म्हणतात. लिमिटिंग फ्रिक्शन म्हणजे दॅट इज मॅक्झिमम स्टॅटिक फ्रिक्शन म्हणतो आपण. मॅक्झिमम स्टॅटिक फ्रिक्शन इज ओव्हरकम म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त जर तुम्ही अप्लाइड फोर्स वाढवला तर दॅट ब्लॉक टू मूव्ह and frictional force decreases. This friction is called kinetic friction. ही व्हॅल्यू स्टॅटिक पेक्षा क्रिटिकल पेक्षा थोडीशी कमी होत असते, कायनेटिक फ्रिक्शन. and it is denoted by F(k). K for kinetic. Kinetic means moving. Then see here, causes of friction. फ्रिक्शन का होतो, कॉजेस ऑफ फ्रिक्शन का होतं. जुन्या काळात फ्रिक्शन का होतं त्याचे एक्सप्लेनेशन वेगळं आहे आणि आत्ताच्या काळामध्ये वेगळं आहे. त्याला दोन व्ह्यू म्हणतो, ओल्ड व्ह्यू अँड मॉडर्न व्ह्यू.
मॉडर्न व्ह्यू. ओल्ड व्ह्यू मध्ये काय होतं, जुन्या काळात फ्रिक्शन का होतं असं म्हणायचं. समजा हा रफ सरफेस आहे, हा असा रफ सरफेस आहे, हा रफ सरफेस आहे, आणि या रफ सरफेस वरती हा दुसरा सरफेस मूव्ह केला तर काय होईल रे. या ठिकाणी पहा, हा जो सरफेस आहे मी याच्यावरती या साईडला असा मूव्ह करण्याचा प्रयत्न केला, हा इथे, तर हे इंटरलॉक होतील ना. हे एकात एक दात्र्या म्हणतो ना आपण, दात्र्या आपल्या भाषेत. तर हे पॉइंट जे आहेत ते इंटरलॉक होतात. हेर इज इंटरलॉकिंग टेक्स प्लेस. काय होईल, इंटरलॉक होतात, इंटरलॉकिंग. मग हा इकडे मूव्ह होत असेल तर हा खालचा सरफेस या बाजूला इंटरलॉक होऊन विरोध केला जातो. हे झालं ओल्ड व्ह्यू नुसार. इरेग्युलर सरफेस आहे, रफ सरफेस आहे, स्मूथ नाही, गुळगुळीत नाही. When two bodies are in contact with each other, the irregularities, ह्या दात्र्या दाखवल्यात ना मी, टीथ, irregularities on the surface of one body set interlocked into irregularities of another surface. एका सरफेसच्या इरेग्युलॅरिटी दुसऱ्या सरफेसच्या इरेग्युलॅरिटी मध्ये इंटरलॉक होतात, आणि हे लॉकिंग अपोज करतात मोशनला. त्या अपोजिंग फोर्सला फ्रिक्शन म्हणतो आपण. त्याच्या विरुद्ध या ठिकाणी मॉडर्न व्ह्यू मध्ये काय, मॉडर्न व्ह्यू मध्ये हा एक समजा सरफेस आहे, हा सरफेस आहे, आणि हा दुसरा सरफेस इथं खाली. हा सरफेस मी इकडं अप्लाइड केला फोर्स या सरफेस वरती, तर इथे फ्रिक्शनल फोर्स या दिशेला ऍक्ट होतो, स्मॉल एफ. दॅट इज द फ्रिक्शनल फोर्स. हा फ्रिक्शनल फोर्स मॉडर्न व्ह्यू नुसार का निर्माण होतो, तर याला ऍटम आहेत, या बॉडीच्या सरफेसची कॉन्टॅक्ट मध्ये येणार. हे जे ऍटम किंवा मॉलिक्यूल असतील, या मॉलिक्यूल मध्ये अट्रॅक्शन असते. अट्रॅक्शन, हे दोघं एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात, हे अट्रॅक्ट होतात एकमेकांकडे, हे अट्रॅक्ट होतात कॉन्टॅक्ट मध्ये आले की अट्रॅक्ट. हा मॉलिक्युलर फोर्स आहे. कसला फोर्स आहे, मॉलिक्युलर फोर्स. आता मॉलिक्युलर फोर्सचे दोन प्रकार आहेत, ते 12वीला कळतील. एक ऍडेजिव्ह आणि दुसरा कोहेजिव्ह. ह्या मॉलिक्युलर फोर्स एकमेकांकडे अट्रॅक्ट करतो, त्यामुळे पुढे जाऊ देत नाही. बघा तुम्ही, हे दोघं एकमेकांच्या अट्रॅक्ट आहेत एकमेकांकडे, हे दोघं एकमेकांना अट्रॅक्ट आहेत. मग याच्यातला एक जणाला घेऊन चाललात तुम्ही, तर याला जाऊ देवा वाटेल का, नाही, याचा हात पकडून याला ओढून धरेल तू, याचा अर्थ विरोध करतो जाण्याला. तसं या मॉलिक्यूल मध्ये अट्रॅक्शन आहे, या मॉलिक्यूल मध्ये अट्रॅक्शन आहे. दॅट इज द मॉलिक्युलर फोर्स. आणि हा मॉलिक्युलर फोर्स एकमेकांपासून दूर जाऊ देत नाही. आणि तुम्ही तर अप्लाय फोर्स करून या वरच्या या बॉडीला मूव्ह करता, याचा अर्थ या मॉलिक्यूलला दूर घेऊन चालले. मग या बॉडीचे मॉलिक्यूल त्या मॉलिक्यूलला जाऊ देत नाही, याचा अर्थ विरोध करतात. आणि जो विरोध असतो, दॅट इज द फ्रिक्शन.
हा झाला मॉडर्न व्ह्यू. मॉडर्न व्ह्यू मध्ये विरोध का होतो किंवा फ्रिक्शनल फोर्स का निर्माण होतो? अजय कदम. कोण आहे अजय कदम? ते खेळू नको रे बाळा. विरोध का होतो? तर मॉडर्न व्ह्यू मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्समुळे, अट्रॅक्शन, या दोघांच्या मॉलिक्यूल मध्ये अट्रॅक्शन. ओल्ड व्ह्यू मध्ये काय म्हणतो तो? आजही आपण ओल्ड व्ह्यूचाच विचार करतो का? रस्ता लय खरबडीत आहे, फरशी लय गुळगुळीत आहे, रस्ता लय गुळगुळीत आहे म्हणून विरोध कमी होतो. रफ सरफेस असेल तर विरोध, घर्षण जास्त होतो. आपण नाही का म्हणत रस्ता लय खराब आहे म्हणून गाडीचा वेग खूप मंदावतो. म्हणजे त्या ठिकाणी इंटरलॉकिंग होती तुमच्या गाडीच्या टायरची आणि रोडच्या सरफेसची. तुम्ही म्हणता टायरला थोडी दात्र्या असतात, तर डिझाईन नसती का? आणि खूप मायक्रो लहान लहान कोणताही सरफेस असेल तर त्याच्यावरती या ठिकाणी इरेग्युलॅरिटी असतातच, गुळगुळीतपणा कमी असतो. मग रफ सरफेस असेल तर जास्त फ्रिक्शन, गुळगुळीत स्मूथ असेल तर फ्रिक्शन कमी. त्याच्यावरती लिक्विड जर ऑइल टाकलं, बघा तुम्ही ऑइल टाकता फ्रिक्शन कमी होण्यासाठी इंजिनला, फोर व्हीलरच्या इंजिनला, टू व्हीलरच्या इंजिनला आतले स्पेअर पार्ट जे मोशन करतात त्याच्यामध्ये ऑइल टाकतो आपण का? गुळगुळीतपणा येण्यासाठी. गुळगुळीतपणा आला की फ्रिक्शन कमी होतं. सायकलची चेन आहे, चेनवरती, टू व्हीलरची चेन आहे, त्यावरती तुम्ही ऑइल टाकता का? तर त्या चेनचं आणि त्या चेन ज्याच्यावरती फिरतं त्याचं फ्रिक्शन कमी होण्यासाठी. फ्रिक्शन कमी झालं म्हणजे विरोध कमी, विरोध कमी याचा अर्थ मोशन जास्त, वेग जास्त. लक्षात आलं? मग टाइप्स ऑफ फ्रिक्शन. टाइप्स ऑफ फ्रिक्शन काय रे? त्या ठिकाणी मेन दोन प्रकार. टाइप्स ऑफ फ्रिक्शन. फ्रिक्शनचे दोन प्रकार. एक काय? स्टॅटिक फ्रिक्शन, ज्याच्यात बॉडी हालत नाही, फोर्स अप्लाय केला तर स्टॅटिक फ्रिक्शन. म्हणजे समजा ही ट्रक आहे बंद पडलेली आणि हे तुम्ही म्हणजे या दिशेला ढकलता, ट्रक हलते का? नाही. त्याचा अर्थ टायर मध्ये आणि रोडच्या सरफेस मध्ये हा जो फोर्स आहे हा स्टॅटिक फ्रिक्शन आहे. याची व्हॅल्यू किती असते? इज इक्वल टू अप्लाइड फोर्स एवढी, दिशा अपोजिट, नेट फोर्स 0. मग स्टॅटिक फ्रिक्शन मध्ये नो रिलेटिव्ह मोशन बिटवीन ऑब्जेक्ट, नो रिलेटिव्ह मोशन बिटवीन ऑब्जेक्ट, बिटवीन ऑब्जेक्ट, राईट. दुसरा प्रकार आहे डायनॅमिक फ्रिक्शन. डायनॅमिक फ्रिक्शन कंसात देर इज अ रिलेटिव्ह मोशन, रिलेटिव्ह मोशन, दोन्हीपैकी एक किंवा दोन्ही गतिमान, रिलेटिव्ह मोशन बिटवीन ऑब्जेक्ट, बिटवीन ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट. मोशन मध्ये दोन प्रकार पडतात डायनॅमिकचे. परत एक, समजा या ठिकाणी पहा, ही बॉडी तुम्ही घसरत चालली, घसरत, त्यावेळेस हा फ्रिक्शनल फोर्स या दिशेने, याला म्हणतात स्लाइडिंग फ्रिक्शन. काय म्हणतात त्याला? स्लाइडिंग फ्रिक्शन. आणि दुसरा, समजा या ठिकाणी पहा, हा सरफेस आहे आणि हे सायकलचं चाक आहे, हे सायकलचं चाक आहे किंवा गाडीचं चाक. कॉन्टॅक्ट नेहमीच लिव्ह होतोय, सोडतोय तो, कारण हे असं फिरतं आणि असं फिरत फिरत पुढे चाललंय. याचा अर्थ इथं काय होतोय? हा कॉन्टॅक्ट सरफेस, बॉडीचा आणि खालच्या सरफेसचा कॉन्टॅक्ट, जो कॉन्टॅक्ट मध्ये सरफेस तो फिक्स आहे.
सरफेस बदलत नाही, पण इथं कंटिन्यू चाक फिरत जाईल. ह्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो, हा निघून जातो, हा कॉन्टॅक्ट मध्ये येतो, हा निघून जातो, असं फिरत जातो. स्वतःभोवती फिरत फिरत पुढे जाणे याला म्हणतात रोलिंग मोशन. आणि या रोलिंग मोशन मध्ये जो विरोध होतो त्याला म्हणतात रोलिंग फ्रिक्शन. काय म्हणतात त्याला? रोलिंग फ्रिक्शन. रोलिंग फ्रिक्शन. मग मला सांगा, स्टॅटिक फ्रिक्शन मध्ये बॉडी काय होती? एक गोष्ट लक्षात ठेवायची, स्टॅटिक फ्रिक्शन मध्ये बॉडी काय होती? स्थिर राहते, हालत नाही. आणि स्टॅटिक फ्रिक्शन मध्ये सर्वात महत्वाचं अप्लाइड फोर्स, फ्रिक्शनल फोर्स किती असतोय? फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू अप्लाइड फोर्स असतो. अप्लाइड फोर्स असतो, बरोबर ना? मग सर्वात हायएस्ट व्हॅल्यू फ्रिक्शनल फोर्सची तिला म्हणतात लिमिटिंग. कारण त्या फ्रिक्शनल फोर्स पेक्षा जास्त जर अप्लाइड फोर्स लावला तर ती बॉडी गतिमान होती. म्हणून हायएस्ट व्हॅल्यू फ्रिक्शनल फोर्सची जिथे बॉडी स्थिर राहते, स्टॅटिक राहते, त्या हायएस्ट व्हॅल्यूला क्रिटिकल क्रिटिकल म्हणून एफसी म्हणतात. क्रिटिकल किंवा लिमिटिंग, काही ठिकाणी एफएल, एफ सफिक्स एल, एल एल किंवा एफ सफिक्स सी, क्रिटिकल किंवा लिमिटिंग व्हॅल्यू म्हणतात. या लिमिटिंग पेक्षा जर अप्लाइड फोर्स जास्त इन्क्रीज केला, मी वाढवला, तर दॅट बॉडी स्टार्ट टू मोशन. मग मोशन मध्ये बॉडी घसरत चलत असेल तर स्लाइडिंग फ्रिक्शन असतंय, आणि स्वतःभोवती रोलिंग करत असेल तर रोलिंग फ्रिक्शन असतंय. स्वतःभोवती फिरत फिरत पुढे जात असेल तर रोलिंग फ्रिक्शन असतंय. त्यामुळे स्टॅटिक फ्रिक्शन मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू अप्लाइड फोर्स. समजा मी 10 न्यूटन फोर्स लावला आणि बॉडी हालतच नसेल, आणि तुम्हाला विचारलं फ्रिक्शनल फोर्स किती असेल, तर 10 न्यूटन, फक्त डायरेक्शन अपोजिट. मी 20 न्यूटन लावला आणि बॉडी गतिमान होत नसेल, स्थिरच राहत असेल, आणि फ्रिक्शनल फोर्स विचारला तर फ्रिक्शनल फोर्स किती? 20 न्यूटन. म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन मध्ये जेवढा तुम्ही फोर्स वाढवत जाता तेवढाच फ्रिक्शनल फोर्स वाढत जातो. सेल्फ ऍडजस्ट करतो फ्रिक्शनल फोर्स स्वतःला. स्टॅटिक मध्ये सेल्फ ऍडजस्ट करतो. असं नाही होत की फ्रिक्शनल फोर्स 5 न्यूटन आहे, अप्लाइड फोर्स 6 झाला तरी 5च, 7 झाला तरी 5च, आणि बॉडी मात्र स्थिर आहे. असं नाही होत. अप्लाइड फोर्स 5 चा 6 केला, फ्रिक्शनल फोर्स ऍडजस्ट करतो स्वतःला, 5 चा 6 होतो. अप्लाइड फोर्स मी 6 चा 7 केला, फ्रिक्शनल फोर्स बी वाढतो, 6 चा 7 होतो. कधी, केव्हा? if and only if body is स्थिर, body is static, body is at rest. बरोबर आहे ना? बॉडी इज ऍट रेस्ट. जोपर्यंत रेस्टला आहे, बॉडी स्थिर आहे, बॉडी स्टॅटिक आहे, तोपर्यंत फ्रिक्शनल फोर्स अप्लाइड फोर्स नुसार ऍडजस्ट करतो, कारण टोटल फोर्स 0 आला पाहिजे. अप्लाइड फोर्स 5 न्यूटन, फ्रिक्शनल फोर्स 5. अप्लाइड फोर्स 10 न्यूटन, फ्रिक्शनल फोर्स 10. अप्लाइड फोर्स 15 न्यूटन, फ्रिक्शनल फोर्स 15. अप्लाइड फोर्स 20 न्यूटन, फ्रिक्शनल फोर्स 20 न्यूटन. याचा अर्थ बॉडी तोपर्यंत स्थिर आहे. बट बॉडी गतिमान झाली तर फ्रिक्शनल फोर्स हा स्टॅटिक पेक्षा थोडासा कमी होतो, त्याला म्हणतात कायनेटिक. गतिमान, दॅट इज अ डायनेमिक, त्याला आपण कायनेटिक म्हणतो. कायनेटिक मध्ये 2 प्रकार आहेत. एक स्लाइडिंग, घसरत चलणे, घसरगुंडी. आपण गार्डन मध्ये गेलो तर घसरतो, आपण रोलिंग नाही करत. हे पोरं घसरगुंडी खेळताना रोलिंग नाहीत करत, घसरतात. त्यावेळेच जे फ्रिक्शन आहे, तुम्हाला माहिती आहे, आता तुमचा फ्रिक्शनल कॉन्टॅक्ट सरफेस मध्ये होत असतंय. कॉन्टॅक्ट सरफेस मध्ये, कॉन्टॅक्ट सरफेस गुळगुळीत नसल्यावर, खरबुडा असल्यावर कपडे फाटतात आपल्या त्या घसरगुंडीवरती. जपून खेळायची असते. याचा अर्थ स्लाइडिंग मध्ये ज्या बॉडीचा कॉन्टॅक्ट, ज्याच्यावरती घसरते त्याच्याशी आलाय, तो सरफेस बदलत नाही. पण रोलिंग मध्ये
कॉन्टॅक्ट सरफेस कंटिन्यू बदलत जातो. कॉन्टॅक्ट सरफेस हा कंटिन्यू बदलत जातो. जर बॉडी मोशन मध्ये असेल आणि तिथेही विरोध होत असेल कॉन्टॅक्ट सरफेस कडून, तर त्याला डायनॅमिक फ्रिक्शन म्हणतो. आणि बॉडी स्थिर राहत असेल तर त्याला स्टॅटिक फ्रिक्शन म्हणतात. या ठिकाणी आपण थांबू. ओके, स्टॉप.